अरे तू अफजल खान स्वराज्यावर धावून आला होता. तो पहाडा एवढा दिसणारा अफजल खान पण अरे त्या माझ्या शिवरायाला मुजरा मानाला. आदिलशाहीमध्ये आवाज उठला. आदिलशहाचा दरबार सजला. दरबारामध्ये इडा ठेवण्यात आला आणि सांगण्यात आलं अरे कोण मारेगा शिवाजी को, कोण मारेगा शिवाजी को. पण कुणी माईचा समोर येत नव्हता. परंतु शिवाजी राजाचं कर्तृत्व माहित होतं. शिवाजी महाराजांचं स्वराज्य माहित होतं. गनिमे काव्य माहित होते. मावड्यांचं बलाढ्य पण माहित होतं. कुणी माईचा समोर येत नव्हता. पण ती अफजल खान वाराच्या वेगाने समोर आला. ती अफजल खानाने तो इडाही चालला आणि ती अफजल खान म्हणला हम मारेंगे शिवाजी को. ती अफजल खान बोलला हम मारेंगे शिवाजी को, जिंदा या मुर्दा हम लाएंगे शिवा को. जिंदा या मुर्दा. त्या खानाला तो इडाही चालला. पण त्या खानाला माझ्या राजाचं कर्तृत्व माहित नव्हतं. गनिमे काव्य माहित नव्हते. मावड्यांचं बलाढ्य पण माहित नव्हतं. आणि त्या खानाने इडाही उचलला आणि त्या खानानं खान डवलत डुलत आला. खान डवलत डुलत आला. खान डवलत डुलत आला. खान डवलत डुलत आला. सय्यद बंडा त्याच्या सोबत या खानानं कूच केली. तो खान तुळजापुरात आला. आई भवानीचं मंदिर उद्ध्वस्त केलं. अरे आई भवानीचा संबंध वाजू लागला. उदय गांबे उदय गांबे. सैन्य घेऊन विजापुरात दाखल झाला. त्याआधी पंढरपुरात गेला. पंढरपुरात गेला. पंढरपुरात जाऊन नासाडी केली. शिवाजी राजाच्या कानावर वारती पडली. अरे तू अफजल खान जिथे थांबतोय ते घरदार उद्ध्वस्त करतोय. गावाची गाव उद्ध्वस्त करतोय. आया बहिणीची अब्रू लुटतोय. स्वराज्याला निस्तानुभूत करतोय. राजाने प्रण घेतला ती अफजल खानाला मातीत लोळवायचा. अफजल खान वाराच्या वेगाने समोर वाढू लागला. खान विजापुरात दाखल झाला. खान किल्ल्याच्या समोर आला. खानाने अवतण धाडलं. भेटायचं. खानाने अवतण धाडल्यानंतर राजाने स्वीकारले. परंतु त्या खानाने शाम्याना उभारला. भेटण्याची वेळ ठरली. परंतु माझ्या बांधवांनो, माझ्या राजानं 2 मावळं खानाच्या दालनात पाठवली आणि मावड्यांना सांगितलं तो खान कसा दिसतोय, त्याच्याकडे काही गोरा बारूद आहे, कसं सैन्य आहे, सगळी माहिती गोळा करून आणा. मावळं त्या खानाच्या दालनात गेली. मावळं सगळी